नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अशा सुंदर गावाला भेट देणार आहोत जिथे आपल्याला सुंदर अशी तिबेटी संस्कृती पाहायला भेटणार आहे आणि जुने असे सुंदर लाकडी घरे व तसेच उंच उंच डोंगर आणि खोल दऱ्यातील हे देखील आपल्याला पाहायला भेटणार आहे. आपल्या बसचे कंडक्टर साहेब आहे आपल्याला सुसाईड पॉईंटपर्यंत करणार आहेत आणि ड्रायव्हर साहेब. तर आपला सकाळचा सुंदर हा प्रवास किन्नौर कैलास यांच्या दर्शनाने सुरू होतो. आपल्या प्रवासाची मज्जा वाढवण्यासाठी वाटेत आपल्याला सफरचंदाचा बाग व तसेच सुंदर वातावरण देखील आपला मित्र झाला होता. सुसाईड पॉईंटला जाण्यासाठी आपल्याला रिकॉम्पिओ तेरोघी या बसने प्रवास करावा लागतो. सुसाईड पॉईंटला जाण्यासाठी आपण बसने प्रवास करत असून तर बस आपल्याला पहिलं कल्पा या गावात घेऊन जाते. तर मित्रांनो, सकाळचे वाजले 9:30 आणि सकाळचे तुम्ही हा दृश्य पाहू शकता. तर मित्रांनो, हा रोड अरुंद असल्यामुळे समोरून गाडी आली तर आपल्याला मिळेल तिथे जागा आपल्याला आपली गाडी ॲडजस्ट करून घ्यावी लागते. मित्रांनो, भैया सांगतायत का हा रोड तिब्बतला जातो इथून, जो पूर्वी वापरला जायचा तो, आणि पुढं सुसाईड पॉईंट म्हणून आपण पोहोचलो तिथं. आता इथं लोक फोटो वगैरे काढतायत. सुसाईड पॉईंट म्हणून ओळखला जाणारा तो हा पॉईंट आहे. सुसाईड पॉईंट म्हणून ओळखला जाणारा हा पॉईंट आहे. तो खूप थंडी आहे, मायनसमध्ये टेम्परेचर आहे, -5च्या खालीच टेम्परेचर आहे आणि थंडी पण खूप आहे. तर हा पाहू शकता तुम्ही सुसाईड पॉईंटचा तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवतो मी. तर मित्रांनो, आपली बस ही आलेली आहे. आता आपण इथून पुढे कल्पा या गावात जाणार आहोत. ते नारायण विष्णूचं मंदिर आहे, आपण त्याचं तिथं पाहणार आहोत कसं आहे काय. तर चला पाहूया. तर मित्रांनो, आपण जाणार आहोत बुद्ध मॉन्स्टरमध्ये. तुम्ही हे पाहू शकता. आता मस्त एकदम तो पाहू शकता तुम्ही कसं आहे नजारा. तर मी द बुद्धिस्ट टेम्पल पाशी आहे आणि त्यांनी मला चहा पिण्यासाठी इन्व्हाइट केलंय. ते नमकीन चाय म्हणजे खारट चहा राहतो, इकडला मिठाचा चहा म्हणतात त्याला. तर पाहूया. हॅलो बोल दीजिए. हेलो हाय. हां हां
अखरोट लगाते हैं, हाँ हाँ घी लगाते हैं, हाँ हाँ अदरक लगाते हाँ हैं, हाँ नमक लगाते हैं, तब जाके नमकीन चाय बनती नमकीन चाय रेडी होती. है. हाँ. धन्यवाद. ये चपाती लेनी है मक्खन के साथ. तो मैंने नाश्ता किया था, ब्रेकफास्ट किया था मैंने. तर मित्रांनो, या बुद्ध मॉनेस्ट्रीला हुबुलानकार असेही म्हटले जाते. थँक्यू जी, धन्यवाद. हा प्रसाद आहे इथला आणि आम्हाला प्रसाद दिला आहे त्यांनी. लोकल संग बोलल्यानंतर कळलं का हे बुद्धिस्ट मंदिर आहे आणि पुढलं नारायण विष्णूचं मंदिर आहे, जे तिथं किल्ला आहे तो आपण तो आता पाहू तिथे जाऊन. ते बोलले की हा बुद्धिस्ट आहे. मला पहिलं वाटलं की हा नारायण विष्णूचंच मंदिर आहे. तर चला पाहूया आपण पुढे जाऊन काय आहे काय नाही. तर तो आहे हा तो किल्ला आहे, आदिशक्ती देवी चांडिका किल्ला आहे तो. तर आपण त्याला पूर्ण पाहूया. अरे तो तो आता बंद आहे सध्या तो. तर ते आहे बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आणि हे आहे कल्पा फोर्ट, कल्पा किल्ला, की जो जवळच आहे फिरण्यासाठी. तुम्ही इथे येऊन फिरू शकता. खूप मस्त बांधलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. काम पण मस्त आहे. आत्ता बंद असल्या कारणानं आपल्याला आतमध्ये जाता नाही आलं, तर आपण बाहेरनंच जास्त काही शूट वगैरे केलं नाही. आहे तेवढंच घेतलं आहे. ठीक आहे, एवढंच आहे. ठीक है आंटी जी, बहुत ठीक लगा, सही लगा एकदम. महाराष्ट्र से हूँ मैं. हाँ, अकेले घूम रहा हूँ, सोलो ट्रैवल कर रहा हूँ. अच्छा लगा था हमारा छोटे बच्चे को. हाँ वो तो मस्त लगा. जिंदगी में लेके कुछ नहीं जाने का. सही है, घूमना ही चाहिए. इतना किसके लिए कमाते हैं अपन, किसके लिए कमाते हैं. हाँ अच्छा रहने का इंसान के साथ, बाकी क्या है. सही है. चलो ठीक है, बाय बाय. ठीक है, धन्यवाद. बाय बाय. थैंक यू आंटी, नमस्ते. 100% आऊँगा. मैं तो 100% आने वाला हूँ मैं. ठीक. नहीं, एप्पल तो ऊपर दिया था मुझे. एप्पल दिया, चॉकलेट वगैरह देते थे. ठीक, धन्यवाद, बाय. लोकल खूप चांगलं इथं आहे, आपल्या संग स्ट्रीट करतात, काय असं प्रॉब्लेम नाही. माहिती वगैरे लागत असेल तर ते देतात. इथे एक जुनं बुद्धिस्ट काहीतरी आहे, आपल्याला याचं माहिती नाही. काय भैया ये, हाँ कुछ नहीं है, आपको भी नहीं पता. ठीक है, थैंक यू भैया. अंकल ये क्या है, पीछे था वो, अभी अपने दुकान के पास है. ये मोनेस्ट्री का ही था. उस टाइम. चलो ठीक आहे, धन्यवाद अंकल, थँक्यू. ते मॉनेस्ट्रीचाच हिस्सा आहे काहीतरी, आपल्याला माहीत नाही. तर जाऊन द्या, चला आपल्या पुढल्या डेस्टिनेशनला आपण कवर करूया. हाँ ठीक है. अब तो माइनस में टेम्परेचर चल रहा है ना. ठीक है, सही है. चलो अंकल, बाय. चलो पुढं जाणं सही नाही ते बोलले, मायनसमध्ये टेम्परेचर आहे वरती. तर ठीक आहे, बोललो आपण चला आपल्या पुढे डेस्टिनेशनला जाऊया, काही विषय नाही. पाणी बर्फ जमलेला आहे इथे, बर्फ पाण्याने.
पाणी चालू आहे मस्त. चलो अंकल भैया ठीक आहे. पण प्रेमान राहिलो तर जग प्रेमाने आहे. इथला हा विषय आहे. इथं खूप प्रेमळ लोक आहेत. इथं विषयच नाही, काही अडचण नाही इथं. कल्पाची तो इथून दरवाजा मेन द्वार आहे इथून, तर इथून आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी. चला मला एकटाच चाललोय पायी, मस्त आनंद घेतोय. कोणी नाही रोडवरती, एकटाच फिरतोय. काही विषय नाही इथे फिरण्यासाठी. जमलेलं आहे बघा मित्रांनो. मायनसमध्ये टेम्परेचर, बर्फ तर यावेळेस पडलेली नाही आहे, पण जे पाणी आहे ते जमलेलं आहे इथं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमच्या भावाला सपोर्ट करा आणि भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.